आज बैठक पार पडली। मुख्यमंत्र्यांनी काही मंत्र्यांची बैठक घेतली होती। 100 दिवसांचा कृती आराखडा तयार केला गेला होता। काय नेमक्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आहेत? प्रत्येक मंत्र्यांना त्या मंत्रालयाच्या माध्यमातून 100 दिवसामध्ये काय कार्यक्रम राबवणार या अनुषंगानेचं प्रेझेंटेशन सादरीकरण माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे आज होतं। माझ्याकडे जो पर्यटन विभाग आहे त्या पर्यटन विभागाचं सादरीकरण माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी आणि आमच्या माननीय राज्यमंत्री महोदयांनी आणि आमच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी केलं। पर्यटनाला महाराष्ट्रामध्ये खूप मोठा वाव आहे, विशेषतः जलपर्यटन, परत दुर्ग पर्यटन, रिलिजियस पर्यटन, वन पर्यटन, इको टुरिझम या ज्या गोष्टी आहेत महाराष्ट्राची निसर्गाची देण त्याच्यावर फोकस करण्याचं या ठिकाणी आपण ठरवलेलं आहे। त्याचबरोबर महाराष्ट्राचा पर्यटन महोत्सव हा एप्रिल 15 नंतर आपण पूर्ण राज्याचा महोत्सव हा महाबळेश्वरमध्ये या ठिकाणी घेतोय। त्याचंही या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे आपण सादरीकरण केलं। पर्यटकांची सुरक्षा महाराष्ट्रामध्ये विशेष त्याच्यावर लक्ष देण्यासाठी टुरिझम पोलीस, पर्यटन पोलीस ही एक नवीन संकल्पना आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या समोर मांडली। अशा पद्धतीनं 100 दिवसामध्ये काय काय करणार याचं सादरीकरण माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे केलं। माननीय मुख्यमंत्र्यांना ते सादरीकरण त्याचं माननीय मुख्यमंत्र्यांनी कौतुक केलं आणि गतीनं ते पूर्ण करण्याच्या सूचना आदेश माननीय मुख्यमंत्र्यांनी आजच्या बैठकीत दिले। मसाजोगमध्ये धनंजय देशमुख यांनी टावरवर जाऊन आंदोलन केलं। त्यांचं म्हणणं आहे की वाल्मिक कराड यांना वाचवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे। आरोपी म्हणजे खुनाचा आरोपी म्हणून त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेले नाही। या प्रकरणाची सविस्तर माहिती माझ्याजवळ नाही, परंतु राज्याचे प्रमुख म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि दोन्ही माननीय उपमुख्यमंत्री महोदय शिंदे साहेबांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे की कुठल्याही आरोपीला पाठीशी घातलं जाणार नाही, ज्याचा थेट प्रत्यक्ष अप्रत्यक्ष किंवा दुरान्वयाने थोडासा जरी संबंध कुठं जोडत असला या प्रकरणाशी तरी सुद्धा त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल। ही भूमिका राज्याचे प्रमुख म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट केलेली आहे। राज्य सरकार या प्रकरणामध्ये कुणालाही पाठीशी घालणार नाही। सर, लाडकी बहीण योजना जी गेम चेंजर ठरली महायुतीची, आता असं सांगण्यात येत आहे की 60 लाख बहिणींचे अर्ज जे आहेत ते बाद होणार आहेत, असा दावा विनायक राऊतांनी केलाय। तुम्ही कसं याकडे बघता? विनायक राऊतांना काय आकडेवारी माहिती आहे? विनायक राऊत कोण आहेत? सरकारचा भाग आहेत का? सरकारच्या वतीनं अधिकृतपणे काय सांगितलंय का कुणी? ह्या केवळ वावड्या उठवायच्या आणि समाजामध्ये आणि माझ्या लाडक्या बहिणींच्या मध्ये गैरसमज निर्माण करायचा एवढाच विरोधकांचा प्रयत्न आहे। याच्यापूर्वी सुद्धा महिला बालकल्याण खात्याच्या माननीय मंत्री महोदय आदितीताई तटकरे यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की अशा पद्धतीनं ही योजना कुठेही बंद केली जाणार नाही। तथापि जर दुहेरी लाभ कुणी घेत असेल किंवा जे निकष आहेत त्या योजनेचे त्या निकषच्या व्यतिरिक्त कोणाला लाभ मिळाला असेल आणि त्याची जर तक्रार आली असेल तर त्याची फक्त पडताळणी केली जाईल, लगेच रद्द केलं जाईल असं सांगितलेलं नाही। त्यामुळं या विरोधकांना विशेषतः विनायक राऊतांसारख्या ज्यांना काही काम नाही ते सरकारबद्दल नाहक गैरसमज पसरवण्याचं काम अशी विधानं करून करतात। त्यांनी धमकी आली असेल लक्ष्मण हाकेंना तर त्यांनी पोलिसांकडे तक्रार करावी। कुठल्या नंबरवरनं धमकी आली, त्यांच्या कुठल्या नंबरवर धमकी आली, पोलीस सगळं व्हेरिफिकेशन करतील, पोलीस सगळी चौकशी करतील आणि खरंच अशा पद्धतीनं जर धमकी आली असेल तर त्यांनी गुन्हा जर दाखल केला, तक्रार दाखल केली तर पोलीस योग्य ती कारवाई करतील। प्रकरणामध्ये जरी तुम्ही म्हणताय की सरकार पूर्णपणे त्यात तपास करतंय, उद्या ग्रामस्थ आत्मदहनाचा प्रयत्न करणार आहेत, आज आंदोलन, उद्या परत आणि जरांगे पाटील सुद्धा तिथे पोहोचलेले आहेत, त्यामुळे कुटुंबाचं असं म्हणणं आहे की आम्हाला तपासाची माहिती दिली जात नाहीये। नाही, या बाबतीत भूमिका मी मगाशी स्पष्ट केली की या संदर्भामध्ये कुणालाही पाठीशी घालण्याचं काहीही कारण नाही। बघा, विशेष तपास पथक नेमलेलं आहे, CIDची चौकशी चालू आहे, न्यायालयीन चौकशी चालू आहे, 3 यंत्रणा या प्रकरणाची चौकशी करतायत। सगळ्या आरोपींना अटक केलेली आहे, पोलीस कस्टडी रिमांड त्यांचा या ठिकाणी घेतलेला आहे। त्या पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आता ज्या गोष्टी पुढे येतील चौकशीमध्ये, जी स्टेटमेंट रेकॉर्ड केली जातील त्याप्रमाणे पोलीस तपास पुढे जाईल। मी एवढंच आपल्याला सांगतो, महाराष्ट्र पोलिसांची खासियत आहे, महाराष्ट्र पोलिसांचा नावलौकिक आहे, निश्चितपणे शेवटच्या आरोपीपर्यंत महाराष्ट्र पोलीस पोचतील आणि जसं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे या गुन्ह्यामधल्या कुणालाही पाठीशी घालणार नाही।
या गुन्ह्यामधल्या आरोपींना कठोर शिक्षा करण्याची भूमिका राज्य सरकारची आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.